ती कारवाई झाली पाहिजे. याच्या पाठीमागे असणारे कोणीही बागडबिल्ले असू द्या, त्यांच्यावरती रीतसर कारवाई झाली असेल तर कोणाच्याही असू द्या, कोणीही असू द्या. जे आता छोटे छोटे पकडलेत छोटे मासे छोटे मासे आहेत ना, हे फक्त दाखवायचे आहेत. ह्याच्या मागं कारस्थान करणारे फार मोठे वेगळे लोक आहेत आणि त्यांचा कार्यक्रम झाला पाहिजे. तालुक्यात हे चालणार नाही, आमचं एवढंच म्हणणं आहे. काय तालुक्यामध्ये कालच्या बातम्या वगैरे पाहून काय परिस्थिती आहे लोकांची? बातम्या बघून आज साहेब तुम्हाला भेटायला आलोय. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे, आमची हीच प्रतिक्रिया आहे. आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला आज भेटायला आलो. तुम्हाला फोन करून येण्याचं कारणच एवढं होतं की तुम्ही जी बातमी लावली या तालुक्यात कोणीच नाही एवढी डेअरिंग केली तेवढी तुम्ही केली आणि म्हणून तुम्हाला भेटायला आलो. आणि आज हे प्रकरण बघतोय त्याच्यामुळं आम्हाला बरोबर का नाही अण्णा, आम्हाला असं वाटतं का याला फक्त वाचा तुम्हीच फोडू शकता. वाचा फोडायचं काम आहे, पण कारवाई होणं अधिकाऱ्यांच्या हातात आहे. आता कसं माहिती आहे पण का, आता मला सांगा का आता ह्याच्यामध्ये सक्का पुतण्या त्यांच्या ह्याच्या जाळ्यामध्ये सूत्रधार म्हणून आढळून आले. म्हणजे त्यांचं स्टेटमेंट असं आहे तो की माझा पुतण्याच नाही. नाही तो भावकीतला आहे लांबचा म्हणून, असं त्यांचं स्टेटमेंट आम्ही ऐकलं आहे. आम्हालाही त्या गोष्टीचा शॉक आहे. आम्ही तर बघितलं की त्यांच्या 4 भावांमधल्या एका भावाचा 3रा आणि 3 नंबर भावाचा मुलगा आहे तो. आणि मला सांगितलं, मी परत खातरजमा केली तर लोक म्हणले अहो सक्का आहे. सक्काच आहे ना सर. आम्ही वंशावळ बघितली, तुम्हाला वंशावळ दाखवू का? आमच्याकडे वंशावळ आली, दाखवतो ती वंशावळ, दाखवते वंशावळ दाखवतो मी तुम्हाला. ते टोटल 5 भाऊ, एका वडिलांचे 5 भाऊ साहेब. 2 नंबरचे हिंगे 2 नंबर ना रे, नाही हिंगे 4 नंबर आणि 2 नंबर भावाचा मुलगा आहे तो हिंगे साहेबांच्या. मला अशी माहिती मिळाली की ज्या संदीप लोढा नावाचा एक व्यक्ती आहे, तो गेल्या अनेक वर्षापासून 10-20 वर्षापासून या क्षेत्रात आहे आणि यांचे देखील या हिंगे बरोबरशी चांगले संबंध आहेत. आणि मला असं म्हणजे समजलं हे पार्टनर आहेत, तो लोढा आणि हिंगे असू शकतात 100%. मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे, दाखवतो तुम्हाला. मी गिफ्ट आणलेलं आहे तुमच्यासाठी. काय केलंय तयार? त्यांची वंशावळ बघा ना, आता हे वाचा तुम्ही. हा, हे वडील, धर्माजी हे 4 वाचा. धर्माजी सकरम हिंगे हे मूळ पुरुष म्हणजे वडील. हा, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर, बबनराव, गोविंदराव, विष्णू काका आणि कट झालं ते. हा, माझं स्पष्ट मत आहे का याच्यात जे मोठे आहेत मासे त्यांना काय जे असेल रीतसर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे. तालुका हा एका कोणाचा नाही, इथं तालुक्यातली जनता आहे, त्यात जनता जनार्दन आहे. जनतेचा सगळा विचार केला पाहिजे. ज्यांच्यावर इथे जेवढे शेतकरी आहेत ते शेतकरी इमानी बरे गाई म्हशी धुतात, त्यांचं दूध आणून डेअरीला घालतात आणि हे थोड्याशा पैशासाठी व्यापारी वर्ग झाले, पैशाचे लाभार्थी झाले. हे त्याचं तुम्ही कल्पना केली का? 600 लिटर दुधामध्ये 4000 लिटर नकली दूध तयार होईल. सर, मग याचा फायदा जर 4000 लिटर जर प्रोडक्शन करायचं असेल तर आपल्या शेतकऱ्यांना फायदा होईल ना. 30-32 रुपयाचा भाव 40-45 रुपयावरती गेलं तर शेतकरी दुधाचं उत्पन्न वाढवतील ना. गाया म्हशी घेतील का नाही? हे असं केमिकलवालं दूध का देतात लोकांना? शेतकऱ्याचा फायदा होऊ दे की 2 पैशाचा. नुसतं इथं व्यापाऱ्यांचा धंदा चाललाय आहे का तालुक्यात? सांगा ना, व्यापारी आणि यांच्याशिवाय दुसरं कोण आहे का? नाही, मला सांगा का याच्यामध्ये खरंच पारदर्शक चौकशी होईल का? कारण की ज्याच्याकडून हे लिक्विड वगैरे घेतलं केमिकल त्याला बी पोलिसांनी आरोपी केले. नाही, परंतु हे जे दूध होतं नकली, कोणतरी मोठे डेअरे घेतच होते ना. शंका वाटते मला याच्यात पारदर्शकता कारवाई होईल म्हणून. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. व काय त्यांना काहीतरी बोलायचं, एक सांगायचंय. काय ते सांगतायत ऐका जरा. नाव सांगा आधी. माझं नाव अभिजित राजेंद्र हिंगे, राहिला खालचा शिवार. जो आरोपी आहे त्यांच्याच मळ्यात राहिलं आहे मी. आरोपी सुशांत त्यांच्याच मळ्यातलं आहे मी. पण आता आडनाव हिंगेच. हिंगेच आहे मी. हा, पण आता इथून मागं कधी हा फेस वगैरे आम्ही कधी बघितला नव्हता पाण्यात, कारण आता आमचं बैलांचा गोठा आहे इथं, त्याच्यामुळे आम्ही कंटिन्यू असते. पाऊस भरपूर वेळा झालेला आहे. हा फेस आहे ना पूर्ण, हे झाडं हे पूर्ण हे भरलं आहे का एवढं सगळं पूर्ण फेस होता. तो आत्ता कमी झालेला आहे. मी सकाळी 9-9:30 वाजल्यापासून, आणि ते केमिकलच असणार आहे. आणि यांनी हे पाणी पुढं असं वड्याने खाली गोडनं दिलं जातो. हा वडा पूर्ण इकडून पुढून जॉईंट होते. शेती आमची त्याच्यावरच आहे. त्यांनी नुकसान होणारचे, जनावरं, मानवी आरोग्य सगळ्यांना हेच होणार आहे. प्रशासनाने याच्यात लक्ष घालावं आणि कारवाई करावी. सुशांत हिंगेला तर पोलिसांनी अटक केलेली आहे. मग हे उपद्योग केला कोणी? नाही, ते नाही सांगता यायचं. पण आता तिकडं हा वडा आहे ना, विजय डाबा आहे, त्याच्या पुढून हा वडा येतोय. पलीकडून तो कोणी काय टाकलेलं नसणार आहे. हे इकडून रोड आहे, इथं जंगल आहे सगळं अख्खं. म्हणजे रात्री वगैरे कधी कोणी येऊन टाकलेलं असणार ती त्यांना माहिती. पण सकाळी 8:30-9ला फेस आहे. हे रात्री पाट कधीतरी टाकलेलं असणार आणि केमिकल आहे 100%. दूध विकतचं घेतोय पिशवीतलं का? पिशवीतलं. मग आता हे बघून काय वाटतं? मग हे बघून म्हणून तर बोलतोय ना मी. हे बघून म्हणून तर बोलतोय ना मी डायरेक्ट एवढा.
घ्यायचं का नाही दूध? नाही आता नाही घेणार मी, आता कोणतंच घेणार नाही. घरचे जे गवळी वगैरे आहेत त्यांच्याकडून घेता येईल दूध. आपण जे ब्रँडेड म्हणतो ना, त्या ब्रँडेड डेअऱ्यांना सुद्धा हे दूध जात होतं. पण तो खरोखर तपासाचा भाग आहे. त्याचा तपास पारदर्शकपणे होईल का, ही खरं तर शंका आहे. आपण जे दूध पितो, पोटात त्रास होतो, पचत नाही, काय काय अडचणी होतात, तर ते सगळं फेसाचा परिणाम आहे. अवसरी बुद्रुक गाव हे विष्णू हिंगे जे अध्यक्ष चेअरमन होते पुणे जिल्हा दूध संघावर, म्हणजे अर्थात त्याला कात्रज म्हणून ओळखण्यात येतं, आणि आता ते संचालक देखील आहे आणि झेडपी सदस्य देखील आहेत. इतकी मोठं पदं आहेत आणि त्यांच्या पुतण्या सुशांत हिंगे हा याच्यामध्ये आढळून आलेला आहे. तर आत्ताच गेल्या 2 महिन्यापूर्वी एक चौकशी ही कात्रज दूध संघाची लागलेली आहे. त्याच्यामध्ये खूप असे मोठे मुद्दे समोर आलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला एक मुद्दा जो होता का, त्याची श्रीखंडे म्हणून एक अधिकारी ते तपास करतायत आणि काही दिवसामध्ये अहवाल देखील समोर येईल. त्याच्यामध्ये असं आढळून आलं होतं, ज्या दूध संस्था अस्तित्वातच नाही किंवा त्या दूध संस्थेवर काही 1 लिटरसुद्धा दूध येत नाही, अशा दूध संस्थेवर मधून हजारो लिटर दूध कात्रज दूध संघाला जातं आहे असं दाखवून त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करण्यात आलेले आहे. म्हणजे हा जर विषय जर तुम्ही समजून घेतला तर किती भयानक आहे याची तुम्हाला शाश्वती म्हणजे समजून येईल. का कागदोपत्री दूध संस्था ज्या आहेत फक्त नावाला, तिकडून दूध येतं आहे आणि त्या दुधाचे सगळा हा व्यवहार होतो आहे. म्हणजे हे ते कागदोपत्री जे दूध जायचं हे कुठून जायचं, हे दूध हेच का, असा खरा प्रश्न या ठिकाणी समोर आलेला आहे. अजून देखील पाठीमागं खेड तालुक्यामध्ये 2 जे चिलिंग हे होते पॉईंट होते कात्रज दूध संघाचे, त्या ठिकाणी सुद्धा गैरव्यवहार आढळून आला. एवढंच नाही तर तिथले काही कर्मचारी जी समजा फॅट 6 असेल तर ते 7 करून द्यायचे, जेणेकरून ते वाढव पैसे मिळायचे, इतका सगळा विषय. एवढंच नाही, ते जुन्नर तालुक्यामध्ये ओतूर इथं हा कात्रज दूध संघाचा चिलिंग पॉईंट आहे. या ठिकाणी एक मेसेज एका व्हॉट्सअप ग्रुपवर, म्हणजे अनेक व्हॉट्सअप ग्रुप फिरतोय, त्याच्यामध्ये एका व्यक्तीने असा मेसेज टाकला आहे की तुम्ही वरून पथक येणार आहे आणि सगळी चौकशी होणार आहे, त्यामुळं तुम्ही दूध बिना भेसळीचं आजच्या पुरतं घेऊन या. म्हणजे काय चाललं आहे ह्या पुणे जिल्ह्यामध्ये, खरंच शोकांतिका आहे. मग हे दूध कुठं जाईल, नामांकित दूध संस्था या डेअरीला तर जातच होतं, कात्रजला पण जात होतं का, हे संशोधनाचा विषय आणि त्या दृष्टीने तपास जात नाही आहे, ही खरं तर शोकांतिका आहे. तर पोलीस अधिकाऱ्यांनी त्या दृष्टीने तपास केला पाहिजे, कारण की FDA विभागाने जी कारवाई केलेली आहे ती खालच्या जे काय आहेत या लोकांवर केलेली. याच्यामध्ये अजून कोण इन्व्हॉल्व आहे याचा खरं तर तपास हे पोलिसांनी करायचं आहे. कारण की एवढं सगळं होऊन देखील जर पुरावे नष्ट करायचे काम सुरू आहे तर याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या कशा पद्धतीने कुणाला तरी वाचवलं जाते, त्याचमुळे हे पुरावे नष्ट होत आहेत. तर पाहूया आता काय होतं आहे ते. परंतु ह्या विष्णू हिंगे यांची खरं तर चौकशी होणं गरजेचं आहे. मी इथं आल्याच्यानंतर अनेक लोकांनी सांगितलं का पूर्णपणे ते त्यांच्या कार्यक्षमतेबाबत किंवा भूतकाळाबाबत अनेक माहिती दिली मला, ती काही मी काही इथं देऊ इच्छित नाही आहे. परंतु ज्यावेळी त्यांचा पुतण्या अडकतो आणि ते सरळ म्हणतात तो माझा पुतण्या नाही आहे म्हणून, कमाल आहे. एक जर इतकंही खोटं जर बोलत असतील तर मग ते काहीही करू शकतात. आता आपण पाहूया, आता ज्या ठिकाणी ॲक्च्युली धाड पडली होती त्या ठिकाणी जाणार आहोत, तिथं काय परिस्थिती आहे ते देखील घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते सुशांत जो हिंगे आहे त्याचं गोडाऊनला पण जाणार आहे, ते गोडाऊन कसं आहे काय हे देखील तुमच्या समोर आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पाहत राहा शिवाय न्यूज.